कोल्हापूर शहरात रंगपंचमीचा जल्लोष. सगळीकडं रंग, आनंद आणि उत्साहाचं वातावरण. पण त्याच वेळी कोल्हापूर शहरात एका घरात असा रक्तरंजित प्रकार घडला ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत कोणताही बाहेरचा गुन्हेगार नव्हता, तर एका भावानेच आपल्या सख्या भावाचा जीव घेतला. कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातील मातंग वस्तीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यसनाधीन मोठ्या भावाच्या सततच्या त्रासाला कंटाळून लहान भावाने त्याची हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजायच्या सुमारास घडली. हर्षविलास पांढरबळे वय 23 असं मृत तरुणाचं नाव आहे. तर या प्रकरणात संशयित म्हणून त्याचा सक्का भाऊ यश विलास पांढरबळे वय 19 याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर यश स्वतःहून राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. ही घटना शाहू मिलसमोरील अण्णाभाऊ साठे शाळेजवळ असलेल्या मातंग वस्तीतील 2 मजली घरात घडली. हर्ष हा विवाहित होता. त्याला 2 मुली आहेत. एक 2 वर्षाची आणि दुसरी 15 फेब्रुवारीला जन्मलेली नवजात मुलगी. हर्षचा भाऊ यश हा अविवाहित असून तोही त्याच घरात कुटुंबासोबत राहत होता. माहितीनुसार हर्ष हा वाळपीचं काम करत होता. मात्र तो गांजा व्यसनात अडकला होता. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तो अनेकदा कुटुंबाशी वाद घालत असे. सायंकाळनंतर तो मद्याच्या नशेत घरी येऊन आई, पत्नी आणि घरातील इतरांना शिवीगाळ करत, मारहाण करत असल्याचं शेजारच्यांनी सांगितलं आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी त्याच्या घरी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. पुन्हा मुलगी झाल्यामुळे हर्ष अधिकच नाराज झाला. गेल्या 4 ते 5 दिवसापासून घरात सतत वाद सुरू होते. पत्नी आणि आईची तो वारंवार भांडत होता. इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात त्याने नवजात बाळाला टेरेसवरून फेकण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती शेजारच्यांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्यांच्या या वागण्याला वैतागलं होतं. रविवारी सायंकाळी घरातील हॉलमध्ये पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून हर्ष आणि यश यांच्यामध्ये वाद सुरू झाला. वाद हळूहळू वाढत गेला आणि दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. याच वेळी संतापाच्या भरात यशने बाटली जी असते स्टीलची, ती बाटली उचलली आणि त्या बाटलीने हर्षच्या डोक्यावर एकामागून एक जोरदार प्रहार केला. त्यानंतर स्टीलच्या परातीने त्याच्यावर हल्ला केला. डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे हर्ष खाली कोसळला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. या झटापटी दरम्यान यशचे कपडे आणि बूट रक्ताने माखले होते. घटना घडल्यानंतर काही क्षणांनी यशला आपल्याकडून मोठा गुन्हा झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर तो तिथून निघाला आणि थेट राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःहून हजर झाला. पोलिसांसमोर त्याने भावाचा खून केल्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश हडुगर, शहर उप-अधीक्षक प्रिया पाटील आणि इतर पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने ही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान पोलिसांनी संशयित यश पांढरबळे याला रात्री उशिरा अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील करून जा.